त्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा असेल त्याच्या जीवाला भय नसतं. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. म्हणजे ऐका, इथं तप केल्याशिवाय साधना केल्याशिवाय तो देव तुम्हाला प्राप्त होत नाही. साधा नियम आहे. का साधा नियम आहे? आमचे नामदेवराय सांगतात, घेसी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. काहीतरी घेतल्याशिवाय देव तुम्हाला काही देत नाही. द्रौपदीवर त्याने कृपा केली, पण द्रौपदीकडून भाजीचं पान घेतलं. सुदामावरती कृपा केली, पण अगोदर मुष्टीवर पोहे घेतलं. म्हणजे काहीतरी घेतल्याशिवाय तो कोणाला काहीच देत नाही. इथं तप करणं फार महत्वाचं, इथं कष्ट करणं फार महत्वाचं. तुम्हाला भगवंत प्राप्त करायचा आहे, तुम्ही क्रिया करा, त्याचं भजन करा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. त्याचं भजन करा, मग देवाकडे अपेक्षा ठेवा, तू माझं चांगलं कर, काय कर. का तर एक साधा नियम आहे. एक सुभाषित असं येतं, इथं कष्ट केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही. मग ते आपण पारमार्थिक असू द्या किंवा संसारिक असू द्या. सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाने विचार केला, आता मी जंगलाचा राजा आहे, मी निवांत जरी झोपून राहिलो तर हरिणांनी माझ्या तोंडात येऊन प्रवेश करावा, असं अजिबात होत नसतं. इथं कष्ट केल्याशिवाय सिंहाला सुद्धा शिकार मिळत नाही. उद्यमेन सिद्धंती कार्यानी नमोरतही नाही शिवस्य जीवस्य मुखे प्रवेशंती मृगा. शांत झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण जाऊन प्रवेश करत नाही, मला खा असं म्हणत नाही. तिथं सिंहालाही महाराज कष्ट करावं लागतं, शिकार करावी लागते. म्हणजे ऐका, इथं कष्ट नावाचा घाम गळल्याशिवाय, ऐका, कष्ट नावाचा घाम गळल्याशिवाय प्रगती नावाचा सुवास सगळीकडे दरवळत अजिबात नसतो. अरे मित्रा, जर तुला काही मिळवायचं असेल तर असं कष्ट कर की प्रगती नावाचा नगारा, प्रगती नावाचा ढोल अख्ख्या गावभर वाजला पाहिजे. म्हणजे कष्ट इतक्या शांततेत करावं लागतं की प्रगती नावाचा ढोल मग तदनंतर वाजत असतो. ज्ञानोबराय सांगतात, तप केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय तो देव तुम्हाला मिळत नाही. पण ऐका, तो देव मिळावा त्यासाठी मार्ग जरी सांगायचा झाला तर गुजेबी नाही तर कोण सांगे. त्या गुरूंशिवाय आपल्याला तो मार्ग कोण सांगणार आहे? त्या संतांशिवाय आपल्याला कोण मार्ग सांगणार आहे? तुम्ही उगत आडाम तडामाच्या नाती न लागता उगच हुराळ्या मेंढ्या, मी मगाशी सांगितलं, नको त्याच्या पाठीमागं जाऊन जीवनाचं उजं वाटोळं करण्यापेक्षा अशा माणसाच्या पाठीमागं जावा की त्याच्या पाठीमागं चालल्यानंतर स्वतःच्या जीवनाचा उद्धार होईल. नाहीतर अलीकडचं कलियुग आहे महाराज, इथं वाट दाखवण्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढली. समाजात ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा. येणे देव येईल घरा, येणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. येणे देव येईल घरा, देणे देव येईल घरा. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा. वा, फार समर्पक प्रमाण दिलं. ऐसियाचा पदर धरा, आशा सोबत चाला की त्याच्या सोबत चालल्यानंतर देव आपल्या घरी आला पाहिजे. आशा सोबत चाला की त्याच्या सोबत चालल्यानंतर देव घरी आला पाहिजे. नाहीतर आशा सोबत चालू नका की त्याच्या सोबत चालल्यानंतर राक्षस आपल्या घरी येऊन राहील. ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही तप करा, साधना करा, पण कोणाच्या सोबत करा तर गुजवीन ही तर कोण सांगे. त्या गुरूंशिवाय जर तुम्हाला हिताचा मार्ग कोण सांगणार नाही. हा हिताचा मार्ग सांगत असताना मी मगाशीच एक वाक्य वापरलं. ज्ञानोबराय सुद्धा ते सांगतात, इथं स्वतःचं कल्याण करायचं असेल तर नको त्याच्या पाठीमागं चालून स्वतःच्या जीवनाचं कल्याण होत नसतं. मैत्री अशा सोबत असावी, आपला एक तरी मित्र वारकरी, माळकरी, धारकरी असावा. त्या मित्राने आरशासारखं आपलं जीवन दर्शवावं. चुकल्यानंतर चूक आणि बरोबर वागल्यानंतर बरोबरच म्हणावं. ज्ञानोबराय सांगतात, मी नको त्याच्या सोबत चाललो नाही. बाकीच्यांचं सोडा, मी बाकीच्यांचा नाही स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगतो. आणि हा अनुभव ज्ञानोबराय दृष्टांतातून देतात. अभंगाचं शेवटचं चरण, ज्ञानदेव सागे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सागे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सागे
तरनो पाय वा वा साधूचे संगती तरनो पाय साधूच्या संगती तरनो पाय साधूचे संगती तरनो पाय साधूचे संगती तरनो पाय हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम